अहिल्यानगरमध्ये झळकले संग्राम जगतापांच्या विजयाचे बॅनर। तिसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन, अशा आशयाचे झळकले बॅनर। महायुतीमध्ये एकी आहे म्हणून कौल आमच्या बाजूनच लागणार, संजय शिरसाट यांनी व्यक्त केला विश्वास। सिल्लोड येथील मतदान केंद्रावर राडा, बोगस मतदान होत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। निकाल आमच्या बाजूने येईल, अपक्ष आमच्या सोबतच असतील, राहुल नार्वेकरांनी व्यक्त केला विश्वास। मतदानामध्ये महिलांची टक्केवारी वाढली, लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची टक्केवारी वाढली, तर देवेंद्र फडणवीसांचा दावा। एक्झिट पोल नंतर भाजप ऍक्शन मोडमध्ये। दिल्लीमध्ये भाजपने बोलावली तातडीची बैठक। महाराष्ट्र आणि झारखंडमधील मतदानानंतर बैठकीला महत्त्व। आज महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन। मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारकाला दिली भेट। पालकमंत्री दीपक केसरकरांनीही लावली उपस्थिती। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढला। थंडीमुळे गहू पिकाची चांगली लागवड, शेतकरी वर्ग समाधानी। कापसाच्या उत्पादनामध्ये मोठी घट। कापूस वेचण्यासाठी मजुरांचे दर वाढले, बळीराजा चिंतेत। मतपेट्या वाहतुकीमुळे धाराशिव जिल्ह्यातील वाहतूक सेवा विस्कळीत। लांब पल्ल्याच्या बसच्या अनेक फेऱ्या रद्द, तर प्रवाशांचेही हाल। आमच्याशिवाय राज्यात सरकार बसणार नाही। सरकार स्थापनेसंदर्भात बच्चू कडूंचा मोठा दावा। परिवर्तन महाशक्तीचे 15 ते 20 उमेदवार विजय होतील, कडूंनी व्यक्त केला विश्वास। राष्ट्रवादीच्या 35 ते 40 जागा निवडून येतील, अमोल मिटकरींचा दावा। तर महायुतीचं सरकार येणार हे निश्चित, मिटकरी यांनी व्यक्त केला विश्वास। मतदान केंद्रावरील तोडफोडीच्या प्रकरणी गुन्हा दाखल। अंबाजोगाईत 40 जणांवर गुन्हा दाखल। परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त। मरणातमध्ये स्त्री जातीच्या नवजात अर्भकाचा मृत्यू। नवजात बाळाला इमारतीमधून फेकलं। बाळाची आई आणि आजीला पोलिसांनी घेतलं ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।